मोहक घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात ना. मग आता तुझी बाजू सांग. हे बघ, मी तिला सांगितलेलं की ती वृंदा श्रीदादाला भेटायला आली होती, आणि हे मी फक्त जाऊन ओमला सांगितलं तर ही काय म्हणते मला की मी काड्या लावतो, मी चुगली करतो. काय झालं पप्पा? अगं श्री, अरे तू आत्ता? अगं तुलाच भेटायला आलाय तो. बघितलंस किती अधीर झालाय तुला भेटायला. श्री, काय झालं? तू ओमवर प्रेम करतेस ना? हे विचारायला तू या वेळेला इथे आलास? उद्या फोनवरही विचारू शकला असतास. नाही अंकल, काही गोष्टी वेळेतच कळलेल्या बऱ्या. मला रात्री स्वप्न पडतं आणि सकाळी कळतं की ती दिवा स्वप्न, एक भास. मला सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर आवडतात. आय सॉरी, पण मी मध्ये बोलू का? खरं तर पहिला प्रश्न हा आहे की मी इथे थांबलं तर चालेल का, आणि दुसरा प्रश्न आहे की मी मध्ये बोललो तर चालेल का. अंकल, तुम्ही इथे थांबलात तर काही प्रॉब्लेम नाही, रादर चांगलंच. कसले गोंधळ? आमच्या लग्नाला घेऊन जे गोंधळ निर्माण होत आहेत ते. श्री, मला जावई म्हणून तू पसंत आहेस, पण लाईफ पार्टनर म्हणून हिनी कोणाला निवडले? ती माझ्या शब्दाबाहेर नाही. नाही अंकल, तुमच्या शब्दासाठी जर ती तडजोड करत असेल तर ते नको. अशाने कोणीच सुखी होणार नाही. मला हिचं मत जाणून घ्यायचं. अरे पण तू प्रेम करतेस त्याच्यावर? मला आवडतो. प्रेम करतेस त्याच्यावर? अरे म्हणाले ना मला तो आवडतो. एक मिनिट, एक मिनिट. सॉरी, म्हणजे मला मध्ये बोलल्याशिवाय राहत नाही. काय ना श्री, हा तुमचा जो पोरकटपणा चाललाय ना तो बघवत नाही. काय चाललंय तुमचं? तू तिला विचारतोयस तुझं प्रेम आहे का, ती सांगते मला तो आवडतो. अरे काय आहे? कॉलेज लाईफ, गुलाबी स्वप्न बघण्याचे दिवस, वा वा. अरे अशामध्ये एखादा खूप चांगला कोणी दिसला किंवा दिसली तर मग आवड, प्रेम निर्माण होतच. हे हल्लीच्या मालिकांनी आणि सिनेमांनी हृदयाचा चकचकीत बाजार मांडलाय. त्याचा परिणाम होतोय तरुणांवर, दुसरं काय. पण अंकल, तुझे मम्मी पप्पा आले होते आमच्याकडे, ते कळलंय मला. तेव्हा त्यांनाही मी हेच सांगितलं की आजकालची मुलं हिरो हिरोईन बनायला जातात. लग्न करतात आणि वर्षभरात त्यांना कळतं की त्यांचा पार्टनर म्हणजे खलनायक आहे.
मूर्खांचा बाजार सगळा. अरे आम्ही मोठे मूर्ख असतो का तुमचं लग्न ठरवणार आहे? आम्ही सखोल चौकशी करून सारासार विचार करून पूर्ण माहिती काढून लग्न ठरवत असतो. हे बघ श्री, माझा जावई म्हणून मी फक्त तुला बघतोय, ओमला नाही. कारण ओमकडे ती मॅच्युरिटी नाही आहे जी तुझ्याकडे आहे. तोही आला होताच की इकडे, त्यावेळेला मी तुमच्या घरी फोनही केला होता. वृंदा बेटा, ओम ज्या वेळेला इथे आला होता त्यावेळेला त्याचं वागणं आणि आता श्री इथे आलाय तेव्हा ह्याचं वागणं यातला फरक लक्षात घे. म्हणजे मी काय बोलतोय हे तुझ्या लक्षात येईल. अंकल, तुमचं सगळं झालं असेल तर मी थोडं बोलू? बोल ना. ओम माझा लहान भाऊ आहे. म्हणून काय मी त्याचा विचार करू? अंकल, मन मारून जगायला लागलो तर कुणीच सुखी होणार नाही. तुला तुला आमची वृंदा आवडत नाही का? अंकल, वृंदाचं मन जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. वृंदा, तू जो काही डिसिजन घेशील तो नीट विचार करून घे. ओम माझा भाऊ आहे. मला मान्य आहे की डोक्याने थोडा तो गरम आहे, पण मनाचा खूप चांगला आहे. तुझी आयुष्यभर नीट काळजी घेईल तो. अरे पण मग फ्युचरचं काय? मी काळजी घेईन. हे बघ श्री, अंकल, मला वृंदाचं मत जाणून घ्यायचं होतं. ती काय बोलणार? मला कळलंय तिला काय बोलायचंय ते. अंकल, वृंदा आणि ओमचं लग्न होणार. अरे अंकल, येतो मी. आणि तुम्हाला यावेळेस त्रास द्यायला आय एम सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हा श्री आता जे काही बोलला ते खरं बोलला? आय डोंट नो. तू तर मारे म्हणाली होतीस मी आग लावून आली आहे वगैरे. हे काय, ही अशी आग? हो ना, पण कशी विजली ही आग कोणास ठाऊक. नाही नाही नाही, या श्रीपासून सावध राहायला हवं. मनाचा थांग लागू देत नाही हा पट्ट्या. पण मग पप्पा, आता काय करायचं? प्लॅन बी. ओम? येस. मायेच्या सावलीवरून आपली सावली जरा सुद्धा हटू देता कामा नये. सचिन मला विचारत होता, तुझा नशिबावर विश्वास आहे का? मी म्हणालो हो. प्रियंका, तुझा विश्वास आहे? आहे ना, पण माझा नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास आहे. तुझा? आपलाही आहे बुवा, पण नशीब कोणाला चुकलं. हे, आपण आपलं कर्म नीट केलं ना तर यश मिळतंच, आणि यश मिळाल्यामुळे नशीबही पालटतं. मी एक सिनेमा बघितला होता अमिताभचा. त्यात त्याची आई मरते, मग तो शहरात येतो. त्याच्याकडे ना त्याच्या आईच्या आठवणीतली एक माळ असते. मग काय, एका वर्षात तो मोठा बिल्डर तयार होतो. हो, आणि त्यातही नाव त्याचं विजयच होतं. हो, आपल्या आई पप्पांनी तोच सिनेमा बघितला होता ना, म्हणून तर आपलं नाव विजय ठेवलंय. पण लक्ष देऊन काम केल्याने नशीब बदलतं हे आपल्याला नाही पटत. मुळात डेस्टिनी महत्वाची. डेस्टिनी असेल ना तर सगळं काही बदलतं. ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो ना तो असाच डेस्टिनी डेस्टिनी करत बसतो. तू बोलतोयस ते खरं आहे, पण बघ ना, आपला सचिन डेस्टिनी बदलण्याचा प्रयत्न करतोय, पण परिस्थितीमुळे त्याला शक्य नाहीये ना. त्याच्या बाबांना त्याला MBA साठी परदेशात पाठवता येत नाही.
कारण त्यांच्याकडे डॉलर नाहीत ना. पण त्याच घरातली दुसरी परिस्थिती बघ ना. त्याचे ते 2 चुलत भाऊ, एक परदेशात MBA करून आला सुद्धा आणि दुसरा, त्याला लॉटरी लागली आहे. कितीची नाही रे, त्याची ती गर्लफ्रेंड नाही का? खासदार वसंत देशमुखांची मुलगी वृंदा. हे आपल्याला ना तशी एखादी श्रीमंत बापाची मुलगी बघितली पाहिजे. हो, अशी मुलगी पटवायची, मग आपसुकच मन लाग. कसं जमतं रे तुम्हाला असं दुसऱ्यांच्या आयुष्यावर शॉर्टकटपणे जगायला? त्या सचिनचंही वेगळंच. त्याला काय तर म्हणे श्रीमंत आई बाबा हवे. मुद्दा काय, तुम्हाला ना श्रीमंती हवी आहे, पण ती दुसऱ्यांच्या जीवावर मिळणार. म्हणजे तुम्ही खूप चुकीचा विचार करताय. मला खूप उशीर होतोय, निघते मी. आई बाबा वाट बघतायत घरी. ठीक आहे, बाय. बाय. ए, काय बोलली? मला तर काय कळलंच नाही. ती बोलली ते बरोबर आहे. आपण स्वकर्तृत्व आणि नशीब बदलण्याचा प्रयत्न केला. येस. सोडती समाजसेवा, लष्कराच्या भाकऱ्यात निवड. आता मी घरामध्ये असतो, घरात वावरताना बोलताना मला ऑकवर्डनेस जाणवतो. एक तूच आहेस की जिच्याशी मी अगदी मनमोकळेपणे बोलू शकतो. आणि तूही जर घराबाहेर आलीस तर मग हे काय फोन कट का केलंस? सचिनची आई शोभतेस तू. अगं जर फोन घ्यायचा नसेल तर मग फोन बाळगता कशाला तुम्ही? आपण निघूया. जा तू. तुम्हाला पण जायचंय ना. खड्ड्यात गेली ती नोकरी. कोणाला आलंय कौतुक इथे? मुलगा तोंड फुगवून बसलाय आणि बायकोला बाहेर तोंड दाखवण्याची घाई झालीये. मरू दे नोकरी ती. प्लीज चला ना. जा तू. तू जा, अजिबात थांबू नकोस. तुम्ही तुमच्या पद्धतीने आयुष्य जगा आणि मला माझ्या पद्धतीने जगू द्या. फ्रंटवर असताना एखादा बॉम्ब गोळा फुटून किंवा एखादी कोळी लागून मरण का आले नाही? घरच्यांचे राग रंग बघण्यापेक्षा मरण आलं असतं तर बरं झालं असतं. कमी इथून जातो. अजिबात थांबू नकोस. मुलाने बाप म्हणून मान द्यायला तर नकार दिलाच आहे. आता तू सुद्धा एक नवरा म्हणून माझा काही मान ठेवणारीस की नाही? जा जा इथून, तोंड काळं कर तू. कामिनी, कामिनी, कामिनी तुमच्या खोलीत आली होती? नाही. काय झालं रे? कामिनी, काय झालं? भाऊजी एवढे का ओरडतायत? काय गो कामिनी, आज तुमचा रणगाडा एवढा का धडधडतोय? नाही, काही नाही. काही नाही? मग तुमचा काय लपाछपीचा खेळ चाललाय की तू लपलीयस आणि भाऊजी तुला शोधतायत असं? तुला केव्हाचा आवाज देतोय मी? साधी ओ देता येत नाही तुला? तू अजूनही गेली नाहीस? जा. प्रभाकर, काय झालं? एवढी कामं असतात ना हिला. तिकडे रक्ताच्या बाटल्या वाट बघताय तिची आणि अजूनही ही इथेच. ती सोशिक बाई आहेस ना? कशाला नाटक करतेस? शिबिराला जाऊ नको म्हणालो तर जायला नाही खालीस, आणि आता जा म्हणालोय तर या सगळ्यांना दाखवतेस की बघा नवऱ्याने किती छळ मांडलाय माझा.
प्रभाकर बस कर. अप्पा बस कर म्हणालोय ना मी. बस कर. कामिनी बाळा, काय झालं? अप्पा माफ करा, मी मध्येच बोलतीये, पण कामिनी, खरंच बाई, काय ग करायची ती समाजसेवा? आता तर भाऊजी पण आले, कधी नव्हे ते बिचारे घरी आहेत. जरा त्यांचा विचार कर, त्यांचा वेळ कसा जाणार? मी किती वेळा बघितलंय माहितीये भाऊजींना असं छताकडे डोळे लावून बसलेलं. करणार तरी काय ते? आणि तुला लोकांचा एवढा पुळका येतो, भाऊजींच्या विषयी काहीच नाही वाटत? भाऊजी, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आपले माझ्या बरोबर आमच्या क्लब मध्ये चला. तुमचा वेळ मस्त मजेत जाईल. खर्चाची काळजी करू नका हो, मी आहे ना. झालं का तुमचं? झालं. मला राहावलं नाही म्हणून बोलले, नाही तर तुम्हाला वाटायचं मी आगीत तेल ओतते. तर तसं नाही. कोणाविषयी काही काळजी बोलायला जावं तर त्याचीही काही सोय राहिलेली नाही. कामिनी, कसलं शिबिर आहे बाळा? रक्तदानाचं. म्हणजे तिथे त्या टाउन हॉल मध्ये लागले ते? जा जा, नक्की जा. रक्तदान म्हणजे पुण्याईचं काम आहे, आणि हे असलं पुण्याईचं काम करायला जर आपला हातभार लागत असेल ना, तर हात आखडता घेऊ नये. पण आप्पा, जा म्हणतोय ना. प्रभाकरची काळजी तू करू नकोस, मी त्याच्याशी गप्पा मारत राहील. क्लब मध्ये न जाताही त्याचा दिवस चांगला जाईल याची काळजी मी घेईन. हे घ्या, कोणाचं भलं करायला जावं तर लगेच टोमणे मारायला सुरुवात. कामिनी, किती दिवस आहे का तुमचं हे शिबिर? आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा? अर, आज तर काही मला शक्य नाही. शिबिर रक्तदानाचं आहे बरं का. शिबिर रक्तदानाचं आहे बरं का. माहितीये मला आप्पा, मी रक्तदान करण्यासाठीच विचारलं. तुमच्या रमी क्लबच्या समोरच टाउन हॉल आहे. टाउन हॉल मध्ये नेहमीच काहीतरी चालू असतं. जळलं बघतंय कोण रोज तिकडे? कामिनी, पुढच्या वेळेस शिबिर लागलं ना की मला नक्की सांग. हा, आधीच सांग. आणि तो तुझा सुहास, तो असेलच ना तुझ्या बरोबर? अगं, नेहमी तुझ्या बरोबर असतो म्हणून विचारलं. काय आहे हे बघ, आमच्या क्लबच्या मेंबर्सना ना कुठल्या तरी समाजसेवी संस्थेला डोनेशन द्यायचंय. आता तुमचं इतकं जोरात काम चालू असतं तर तुम्हालाच मिळवून देते ते डोनेशन, नाही का? पाठवशील ना सुहासला? चल. काळा, निघ तू. प्रभाकर, किती वेळ असा उभा राहशील? बस. अरे बस. नाही, तुम्ही बसा अप्पा. मी जरा का? बापाशी थोडं बोलावं असं वाटत नाही का? असं नाही अप्पा. मग बस. बस. बोला वसंतराव, काय एवढं महत्वाचं काम काढलं? आधी हे बघा.
काय आणलंय? अहो आधी बघा तर मधुकरजी, आनंदाची बातमी आहे. वाव वाव वसंतराव, दिस इज फॅन्टॅस्टिक. क्या बात आहे. हे म्हणजे नवीन कंपनी सुरू करावी लागणार आपल्याला. क्या बात आहे, क्या बात आहे. वा. मला कळेल का काय ते? अरे घे घे, तू स्वतः वाच. काय वसंतराव. वा, क्या बात आहे वसंतराव. टेंडर कधी निघेल? टेंडर नंतर निघणार आहे. आधी ते कुणाला द्यायचं ते ठरलं. म्हणजे मी समजलो नाही. म्हणजे सिक्रेट आहे, पण तरी तुम्हाला सांगतो की मी हायकमांड कडे गळ घातली आहे की हे काम मलाच मिळावं. ओम, तुझं काय बिनसलंय ना मला खरंच माहित नाही. इथे मी माझ्या पप्पांना कन्व्हिन्स करते, त्यांच्याशी भांडते तुला बिझनेस मध्ये पार्टनर करून घ्या म्हणून, आणि तू आहेस की. सॉरी, मला वेळ दिलास ना त्याबद्दल थँक्स. बाय. वृंदा, काय म्हणालीस तू?